विषयाकडे वळूया. आपल्या विषयाची सुरुवात करताना एक प्रघात असा आहे, मंगलाचरण करावं. तर आपल्या परिचयामध्ये मारुतीची अनेक स्तोत्र असतील, मात्र एक अतिशय सुंदर आटोपशीर असं स्तोत्र आज मी मंगलाचरणासाठी घेतोय आणि त्यानंतर आपण या विषयाचा विचार सुरू करूया. स्तोत्र श्रीमद आद्यशंकराचार्यांनी रचलेला आहे अशी परंपरेतली मान्यता आहे. स्तोत्राचं नाव हनुमत पंचरत्न असं आहे. वीताखिल विषयेक्षम जातानंदाश्रुपुलकमत्यक्षम सीतापतिदूताद्यम वातात्मजमद्य भावये हृद्यम तरुणारुणमुखकमलं करुणारसपूरपूरितापाङ्गं सञ्जीवनमाशासे मञ्जुलमहिमानमञ्जनाभाग्यं शम्बरवैरिशराति गमम्बुजदलविपुललोचनोदारं कम्बुगलमनिलदिष्टं बिम्बज्वलितोष्ठमेकमवलम्बे दूरीकृतसीतार्तिः प्रकटीकृतरामवैभवस्फूर्तिर्दारितदशमुखकीर्तिर्पुरतो मम भातु हनुमतो मूर्तिर्वानरनिकराध्यक्षं दानवकुलकुमुदरवीकरसदृशं दीनजनावनदीक्ष्यं पवनतपः पाकपुञ्जमद्राक्षम् एतत् पवनसुतस्य स्तोत्रं यः पठति पंशरत्नाख्यं चिरमिह निखिलान् भोगान् भुक्त्वा श्रीराम भक्तिभाग भवति. महारुद्र हनुमान की जय. आज आणि उद्या असणाऱ्या दिनविशेषांचं औचित्य साधून आपण गाथा रामदूताची या शीर्षकाखाली हनुमत चरित्र, हनुमत देवता आणि त्या देवतेविषयी असा एक संक्षेपाने अतिशय धावता असा आढावा आज आणि उद्या घेणार आहोत. आज आणि उद्या या 2 दिवसाचं महत्व असं आहे की आज चैत्र शुद्ध चतुर्दशी आहे आणि उद्या चैत्र पौर्णिमा आहे. हनुमंताचे जे वेगवेगळे जन्मदिवस किंवा जन्मतिथी मानल्या गेलेल्या आहेत त्यापैकी सर्वाधिक प्रचलित जी तिथी आहे ती चैत्र शुद्ध पौर्णिमा ही आहे. मात्र त्याही व्यतिरिक्त ज्या काही तिथी मानल्या गेलेल्या आहेत, आनंद रामायणामध्ये पौर्णिमा आणि चैत्र शुद्ध एकादशी या दोन्ही तिथींचा उल्लेख मिळतो. अजून एका मताप्रमाणे चैत्र शुद्ध चतुर्दशी आणि पौर्णिमा यांच्या संधी काळामध्ये मारुतीरायांचा जन्म झाला. अजून एक मत वैशाख कृष्ण दशमी या दिवशी हनुमंताचा जन्म झाला. आणि अजून एक चौथं मत ते असं की कार्तिक कृष्ण चतुर्दशी या दिवशी हा मारुतीचा अवतार झाला. त्यामुळे एवढं तिथींच्या विषयी वैविध्य मतभेद हे आहेत. मात्र यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की हनुमंताचं जे जयंती व्रत केलं जातं, म्हणजे जसं रामनवमी, कृष्ण जन्म, दत्त जन्म याच्या दिवशी उपास केला जातो, तसा हनुमत जयंतीच्या व्रताचा उपवास हा आजच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध चतुर्दशी या दिवशी केला जातो. आणि त्याचं पारण उद्या सकाळी सूर्योदयाला हनुमत जन्म झाला, ती जन्मवेला आली की हनुमत पूजन करून नैवेद्य दाखवून मग हा उपवास सोडला जातो. त्यामुळे आजच्या आणि उद्याच्या दिवसांना हनुमद उपासनेमध्ये, हनुमद उपासक संप्रदायामध्ये विशेष असं महत्व आहे. तर त्या पर्वणीचं औचित्य साधून आपल्याला हा सगळा या दैवताचा विचार करायचा. मुळात या दैवताचा विचार करत असताना हे दैवत किती जुनं आहे. दैवताच्या सगळ्यात प्राचीन उल्लेखांचा, कालक्रमाचा हा इथे विचार आपल्याला
अग्रक्रमाने करायला लागतो. हनुमान ही देवता रामायण, विशेषतः वाल्मिकी रामायण आणि वाल्मिकी रामायणाच्या नंतरच्या काळामध्ये, उत्तर काळामध्ये जी प्रभावित वाल्मिकींच्या रामकथेने झालेली रामायण आहेत, मग त्याच्यामध्ये आनंद रामायण असेल, अध्यात्म रामायण असेल, अद्भुत रामायण असेल, आसेचनकरा, अशी अनेक रामायण आहेत. नावं जेवढी सांगावी तेवढी थोडी आहेत. अगदी आजच्या तारखेपर्यंत सतत रामकथा वेगवेगळ्या परीने, वेगवेगळ्या प्रकाराने गायली, सांगितली, रचली जाते. त्यामुळे जिथे जिथे रामकथा आहे तिथे तिथे हनुमंताचं चरित्र आहे. त्यामुळे कालक्रम किंवा युगगणनेच्या दृष्टीने त्रेतायुगाच्या पुढे हनुमंताचं हे सगळं चरित्र किंवा हनुमंताचे उल्लेख सापडतात. मात्र तत्पूर्वीच्या काळामध्ये, कृतयुग किंवा सत्ययुगामध्ये हनुमंताचं अस्तित्व होतं का नव्हतं, अशी एक प्रश्नावली अभ्यासकांच्या मनात उपसते. दैवत असेल तर ते अगदी काळाच्या सुरुवातीपासून, जेव्हा कालगणना सुरू झाली, युगगणना सुरू झाली, तेव्हापासून असायला हवं. मग भले त्याचं स्वरूप काहीतरी वेगळं असेल, पण ते तिथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये असायला. तर हनुमंताचं कृतयुगातलं रूप काय, अशी एक शंका, असा एक प्रश्न जेव्हा मनात येतो, त्याला उत्तर वेदांतातले जे 5 संप्रदाय आहेत, त्या 5 संप्रदायांपैकी द्वैत संप्रदाय जो आहे, श्रीमंत मध्वाचार्य किंवा आनंद तीर्थ यांचा, त्या संप्रदायामध्ये याला उत्तर आपल्याला उपलब्ध होतं. त्या परंपरेमध्ये प्राणदेवरू अशी एक कल्पना आहे. प्राणदेवरू म्हणजे प्राण, आपल्या शरीरामध्ये किंवा या विश्वामध्ये संचार करणारा जो वायू आहे, प्राणभूत तत्व आहे, तो प्राण वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळ्या रूपात अवतीर्ण होत आला. आदी युगामध्ये, कृतयुगामध्ये वायू देवतेच्याच रूपात हा मूळ प्राण होता. तो मूळ प्राण, तो वायुदेवच त्रेतायुग आल्यावर, त्रेतायुगाच्या कालावधीमध्ये हनुमान या रूपाने अवतीर्ण झाला. द्वापर युगामध्ये तोच वायू भीम या रूपाने अवतीर्ण झाला आणि कलियुगामध्ये तोच वायू आनंद तीर्थ किंवा मध्वाचार्य यांच्या रूपाने अवतार धरता झाला. अशी ही एक कल्पना, अर्थात ही माध्व संप्रदायातली एक सीमित धारणा आहे. सगळ्यांना ती मान्य होईलच, अन्य सांप्रदायिकांना असं नाही. मात्र ही एक धारणा आपल्याला इथे दिसते. म्हणजे मुळात अगदी प्राचीनतम मारुतीचं, हनुमंताचं रूप हे वायूशी, मरुत या देवता वर्गाशी संबंधित आहे, हा एक सूत्र भाग आपल्या हाती लागतो. त्यामुळे मरुत, वायू या देवतेशी असणारं मारुतीचं नातं हे आपल्याला पाहायला लागेल. वेदामध्ये या मरुदांचं मोठं विवरण आलेलं आहे. रुत, रू असा जो धातू आहे, रडणे, आवाज करणे, रवती म्हणजे आवाज केला. तर आवाज करणारा, रडणारा, मग त्याच्यासाठी भागवतामध्ये, विष्णू पुराणामध्ये एक कथा आलेली आहे की महर्षी कश्यपांना एकूण 13 पत्नी होत्या. त्यापैकी दिती आणि अदिती या 2 प्रमुख. दितीपासून सगळे दैत्य उत्पन्न झाले आणि अदितीपासून सगळे देव, आदित्य उत्पन्न झाले. तर दिती ही कायम अदितीची असूया करत असे, कारण अदितीच्या मुलांना स्वर्गाचं ऐश्वर्य लाभलं. अदितीची मुलं ही सगळ्या मानवी समाजामध्ये पूज्य झाली. मात्र आपल्या संततीला ते मानाचं स्थान नाही, ते ऐश्वर्य नाही, आदर नाही, ही सल, ही खंत सतत त्या दितीच्या मनात. त्यामुळे तिने आपल्या पतीना म्हणजे महर्षी कश्यपांना अशी प्रार्थना केली की मला असा पुत्र व्हावा ज्याचा प्रभाव साक्षात देवराज इंद्रानेही मान्य करावा. इंद्र ही ज्याला, इंद्रावरही जो विजय मिळवेल असा समर्थ पुत्र मला प्राप्त व्हावा. इथे एक कमेंट आलेली आहे, आवाज खूप कमी येतोय. आवाज खरंच येत नाहीये का? नाही दादा, आवाज येतो आहे, पण थोडासा कट होतो. पण ठीक आहे, ऐकू येतंय.
बर बर. तर या मरुत देवतेच्या जन्माची आपण कथा ऐकतोय. दितीने असा काहीतरी मार्ग आपल्या पतींना विचारला की असा पुत्र प्राप्त व्हावा की ज्याचा प्रभाव इंद्रानेही मान्य करावा. आणि तिला एक विशिष्ट व्रत महर्षी कश्यपाने सांगितलं. या व्रताचं अगदी काटेकोर पालन दितीने केलं. त्याप्रमाणे तिला गर्भही राहिला. मात्र एकदा असं झालं, तिन्ही सांजेला पाय न धुता ही दिती आश्रमात आली आणि दमल्यामुळे ती तशीच झोपून गेली. आता त्या अशुची अवस्थेमध्ये ही झोपली असल्यामुळे, म्हणजे पुराण कथामध्ये ज्या छोट्या छोट्या या गोष्टी, जे छोटे छोटे नियम दंडक दाखवलेले असतात, ते आजही किती ऍप्लिकेबल आहे हे आता मला वेगळं काही सांगायची गरज नाही. शुचिता, सोवळं ओळ, ह्याचं का एवढं महत्व त्यांनी सांगितलं असावं. तर त्या अशुची अवस्थेमध्ये दिती झोपलेली असताना इंद्राने ओळखलं आणि इंद्राने गुपचूप वाऱ्याच्या किंवा हवेच्या रूपाने तिच्या गर्भात प्रवेश मिळवला. आणि तिथे तो जो गर्भ तिचा वाढत होता, 7 महिन्याचा गर्भ होता. त्या 7 महिन्याच्या गर्भाचे आपल्या वज्राने इंद्राने 7 तुकडे केले. आणि तुकडे झाल्यावर झालं असं, तो गर्भ जोराने जिवंत होऊन, म्हणजे चेतन होऊन रडायला लागला. तर त्यावेळी इंद्राने त्याला शांत करायचा प्रयत्न केला. रुद रडू नकोस. त्यामुळे मारुद असं म्हटल्यामुळे त्या गर्भाचं, त्या अर्भकाचं नाव मारुत असं झालं. अशी एक कथा पुराणाचा. पुढे ते 7 जे भाग झाले होते तेही थांबेनात. पुन्हा त्या 7चा प्रत्येक एका भागाचा पुन्हा 7, म्हणजे 7 49 असे तुकडे केले. मात्र ते सगळे सजीव झाले आणि पुन्हा आक्रंदन करायला लागले. तेव्हा इंद्राला आपल्यापेक्षा यांचा प्रभाव मोठा आहे हे लक्षात आलं आणि त्याने त्यांच्याशी संधी केली. हे गर्भावस्थेमध्येच स्खलित झालेले असे देव होते, जे मरुद्वर्ग 49 7 7 लोकामध्ये, प्रत्येक लोकामध्ये 7 या रूपामध्ये विभागलेले हे मरुत. आणि त्या मरुतांशी या इंद्रानेही सख्य केलं, कारण त्यांचं सामर्थ्य आपल्यापेक्षा अधिक आहे हे त्याने ओळखलं. तर हे मरुत कुठेतरी यांचा संबंध मारुती या नावाशीही आणि ह्या देवतेशी येतो. आता वेदामध्ये जेव्हा मरुत या देवतेचा उल्लेख येतो, तर ते रुद्राचे पुत्र आहेत, रुद्राची संतती आहे. रुद्र ही अतिशय क्रोध, रोग, मृत्यू, उत्साह अशा अगदी वैविध्याने भरलेल्या गुणविशेषांची देवता मानली. वादळाचीही देवता रुद्र आहे, संहाराचीही देवता रुद्र आहे. तर अशा रुद्रांची अपत्य म्हणून हे मरुत मानले गेलेले आहे. म्हणजे इथे आपल्याला मारुती याला महारुद्र का म्हटलं गेलं असावं, रुद्रांश का म्हटलं गेलं असावं, याचंही बीज या वैदिक धारणेत सापडतं की मरुतांचा संबंध रुद्राशी आणि या मरुतांचा एक पुत्र मारुती, म्हणून पर्यायाने त्या रुद्राच्याच अंशातला, रुद्राच्याच वंशातला हा मारुती असावा, ही वैदिक धारणा आपल्याला स्पष्ट होते. आता येतो भाग तो पुराण. अजून एक देवता वेदामध्ये आलेली आहे, विशेषतः ऋग्वेदामध्ये या देवतेचा उल्लेख सापडतो. ती देवता म्हणजे वृषाकपी ही आहे. वृषाकपी हे जे रूप आहे, इंद्राचा एक कपिरूप सहकारी, सहचर किंवा मित्र अशा रूपामध्ये या वृषाकपीचा उल्लेख ऋग्वेदात येतो. त्याचं एक सूक्तही आहे. त्याला एक शक्ती वृषाकपाई म्हणूनही सांगितले. तर मरुत, रुद्रपुत्र मरुत, इंद्रसखे मरुत आणि हा वृषाकपी, या सगळ्या देवविशेषांचा कुठे ना कुठेतरी अंश या मारुतीच्या स्वरूपामध्ये, हनुमंत या देवतेच्या स्वरूपामध्ये समावलेला आहे. हा एक वैदिक साहित्याचा, वैदिक कालखंडाचा आपण थोडक्यात विचार केला.
आता जो दुसरा विचार येतो तो लोकसंस्कृती, एक वैदिक संस्कृती आणि एक लौकिक संस्कृती आहे, एक अभिजनांची संस्कृती आहे आणि एक कुठेतरी परिजनांची संस्कृती आहे. क्लास आणि मास असे जर आपण विभाग पाडले, खरं जर म्हटलं तर वेद हा क्लास साठीही आहे आणि मास साठीही आहे. मात्र त्याचा प्रयोग, त्या विधींचं स्वरूप हे थोडं वेगळं वेगळं आहे. पण महत्वाची गोष्ट अशी की वैदिक परंपरेला समांतर समकक्ष अशी एक लौकिक परंपरा आहे. आणि या लौकिक परंपरेमध्ये म्हणजे ज्याला आपण लोकदेव म्हणतो, त्या लोकदेवांच्या परंपरेमध्येही आपल्याला अगदी प्राचीन काळापासून एक कपी देवता पूजली जाते असे ट्रेसेस, असे काही संदर्भ सापडतात. ही कपिरूप देवता म्हणजे वानर, वानराची पूजा हा ह्या कपी उपासनेचा भाग होता. आता ते वानर काय असावं? वेदामध्ये एकत, द्वित आणि त्रित या 3 वानरांचा उल्लेख येतो. त्यांच्याशी कुठेतरी संबंध असावा का? असा प्रश्न काही संशोधकांच्या मनात. हे लोकदेव असावे का? असाही एक प्रश्न आहे. अजून एक संदर्भ कपी या शब्दावरून लावता येण्यासारखा आहे. कम पिबती इति कपिही, म्हणजे क म्हणजे पाणी, ते पितो तो कपी म्हणजे साक्षात सूर्यनारायण. तर सूर्यनारायणाची, सूर्यदेवतेची जी वेगवेगळी रूप जनमानसात रूढ होती, पूजली जात होती, तर त्यातलं एक रूप कपी रूप असावं. म्हणजे सूर्यनारायण हा कपी रूपामध्ये पूजला जात होता कुठल्या तरी काळामध्ये, कोणत्या तरी एका समुदाय किंवा संप्रदायामध्ये. तर अशा या कपिरूप देवतेचा, या कपिरूप देवतेचं कारकत्व काय होतं? आधिपत्याखाली कोणत्या शक्ती, काय कार्य घडत होतं? तर वर्षणाचं काम म्हणजे वीर्याचा उत्सेक करणं, गर्भाधान करणं, प्रजोत्पादन करणं किंवा औषधींची निर्मिती करणं किंवा आरोहण करणं, अशा अनेक अर्थी या कपी देवतेचं कारकत्व सांगितलं गेलंय. आरोहण आणि अवरोहण, चढणं आणि उतरणं, हा जो कृतीचा कर्माचा संबंध आहे तो सूर्य या देवतेशी संबंधित आहे. म्हणजे सूर्य जसा चढत आणि उतरत जातो तसा हा कपी, ही कपी देवता आहे. अजून एक संबंध म्हणजे कपीचं मुख हे आरक्त असतं, म्हणजे जसं सूर्याचं बिंब हे लाल असतं तसं हे कपीचं मुख आरक्त असतं. त्यामुळे या कपी स्वरूप देवतेचा संबंध कुठेतरी सूर्याशीही जोडलेला असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे आपण ज्या प्राचीन वैश्विक संस्कृती, मायन संस्कृती असेल, रेड इंडियन्सची संस्कृती असेल किंवा अगदी चायनीज किंवा जॅपनीज, ज्यांना आपण पौर्वात्य देश असं म्हणूया, भारताच्याही पूर्वेला जे आहेत. तर अशाही देशामध्ये, अशाही प्रांतामध्ये जे प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडतात, तिथेही अशा एका वानर देवतेची पूजा होत होती, असे काही संदर्भ आपल्याला उपलब्ध होते. त्यामुळे हा आपण जो आता विचार करतोय तो दैवतशास्त्राच्या, मायथॉलॉजीच्या दृष्टीने करतोय. तर त्रेतायुगातला, रामायणातला हनुमान याच्या आधी किंवा याला समांतर अशा ज्या काही दैवत कल्पना उपलब्ध होतात, त्या आपल्याला अशा वैदिक आणि लौकिक या दोन्ही संस्कृतीमधून सापडतात. कुठेतरी नंतरच्या काळामध्ये मारुती, हनुमान या देवतेशी या वैदिक आणि लौकिक देवतांचा समन्वय झाला. एक ज्याला विलयन असा सिद्धांत म्हटला जातो. म्हणजे एका महत्वपूर्ण ज्ञात परिचित देवतेच्या रूपामध्ये अन्य उपदेवता, त्या तुलनेने कमी ज्ञात देवता या त्या रूपामध्ये विलीन होत जातात. जसं आज अनेक क्षेत्रपाल किंवा आपले जे असे लोकदेव म्हणता येतील, खंडोबा आहे, आज आणि उद्या ज्याचा सण आहे तो ज्योतिबा आहे, किंवा अन्यही काही, म्हणजे आता उदाहरणार्थ भैरव ही देवता, स्कंद, सुब्रमण्य ही देवता, या सगळ्यांचा संबंध शिवाशी आला. कारण त्यांचं शिव या देवतेशी असणारं कुठेतरी साधर्म्य हे त्याला कारणीभूत ठरलं. तसं या सगळ्या कपिरूप देवता, त्यांचे ट्रेसेस हे मारुतीच्या रूपामध्ये, रामायणातला हनुमान हा प्रसिद्ध लोकपरिचित असल्यामुळे त्याच्या रूपामध्ये सामावले गेले आणि नंतर फक्त मारुतीची
पूजा, मारुतीची उपासना रूढ राहिली आणि त्या एका उपासनेमध्ये या सगळ्या अन्य कपी देवतांच्या उपासनेचा समन्वय झाला, एकत्रित रूप हे मारुतीचं उभं आहे. तर असा हा या देवतेचा एक दैवतशास्त्रीय आढावा. आता खुद्द ज्याला आपल्याला पुराण इतिहासामध्ये संदर्भ सापडतात, मारुती या नावाने आजही द्राविड प्रांतामध्ये, दक्षिण भारतामध्ये हानमंडी किंवा अनमंडी अशी एक लोकदेवता आहे, जी कपी रूप आहे. आणि या देवतेचा हनुमंत या आर्य एक जे आर्य थेरी आहे, आर्य वंश आणि द्राविड वंश, अनार्य वंश यांच्या संमिलनाची जी थेरी आहे, त्यामध्ये ही अनार्यांची देवता आर्यांनी आपल्या हनुमंताच्या स्वरूपामध्ये मिसळली, स्वीकारली, अशी एक थेरी इथे मांडली गेली. तर त्या अनमंडी या देवतेपासून हनुमंत अशी परिष्कृत संस्कृत भाषेतली रूप तयार झाली असावी, असंही काही पाश्चात्य संशोधकांचं मत आहे. हा वाद म्हणजे जेव्हा एका देवतेची उपासना समाजामध्ये, वेगवेगळ्या संप्रदायामध्ये, वेगवेगळ्या स्तरांवर केली जाते, तेव्हा अन्य विखुरलेल्या समाजांनी, विखुरलेल्या संप्रदायांनी त्याची घेतलेली नोंद किंवा त्याच्याशी सांधलेलं संधान, दाखवलेलं नातं, हा या सगळ्या दैवतशास्त्रीय विकास प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग असतो. एवढा हा दैवतशास्त्रीय विचार पुरे झाला. आपण रामायणातल्या हनुमत चरित्राकडे हळूहळू वळूया. वायुपुत्र असा उल्लेख आपल्याला वाल्मिकी रामायणात हनुमंताचा येतो. वाल्मिकी रामायणाचा जर आपण पूर्ण विस्तार पाहिला, तर त्यात कुठेही मारुतीचा उल्लेख महारुद्र, रुद्र अंश, शिव अवतार असा मिळत नाही. तो शिव अवतार आहे हा उल्लेख आपल्याला शिवपुराणात सापडतो किंवा उत्तरकालीन रामायणात सापडतो. त्याच्यासाठी कथाही काही सांगितल्या जातात. एक हयग्रीव नावाचा दैत्य होता. या दैत्याला शिवानी वरदान दिलं होतं आणि शिवांच्या वरदानाने अतिशय माजून गेलेला, अतिशय त्रैलोक्याला उपद्रव देणारा असा हा दैत्य, त्याचा वध काही केल्या देवांना जमत नव्हता. तेव्हा नारायणाकडे सगळ्यांनी साकडं घातलं आणि शिव आणि नारायण यांच्यामध्ये एक स्पर्धा झाली. जर या युद्धामध्ये नारायण जिंकले तर त्या दैत्याची पाठराखण करणाऱ्या शिवांनी नारायणांचं दास्य करावं आणि या युद्धामध्ये जर नारायण हरले तर शिवांचं दास्य नारायणाने करावं, अशी एक प्रतियोगिता इथे लागली. आणि त्यानुसार नारायणाने त्या दैत्याचा वध केला आणि शिवांना नारायणांचं दूतत्व किंवा सेवकत्व स्वीकारावं लागलं. ते करण्यासाठी रुद्रानी, शिवानी हा मारुतीचा अवतार घेतला, अशी एक लोककथा आपल्याला उपलब्ध होते. दुसरी लोककथा, ज्या कथेमध्ये नारायण हरी आणि शंकर हर या दोन्हींचा संबंध मारुतीशी आहे, त्या मारुतीच्या जन्माशी या दोन्ही देवतांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही सहभाग आहे, हे दाखवण्यासाठी केलेला आहे. त्या अवताराच्या कथेमागे मोहिनी या नारायणांच्या स्वरूपाची कथा दडलेली आहे. मोहिनी रूप हे पाहून साक्षात शंकरालाही भूल पडली, मोह झाला आणि त्यांनी मोहिनीला बळजबरीने आलिंगन केले आणि त्यावेळी जे शिववीर्य, शिवतेज स्खलित झालं ते वायुदेवतेने अंजनीच्या गर्भात स्थापित केलं किंवा काहींच्या मते ते अंजनीच्या उंजळीत किंवा कानात पडलं आणि त्यापासून गर्भधारणा झाली आणि तो गर्भ म्हणजे मारुतीरायांचा अवतार होता. त्यामुळे विष्णूंच्या रूपावर फुलून शिवा तेज स्खलित झाल्यामुळे झालेला अवतार, त्यामुळे ज्याच्यामध्ये हरी आणि हर या दोन्हींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा काही संबंध आहे, असा हा मारुतीचा अवतार दाखवला इथे गेला. वायू देवतेचा क्षेत्रज पुत्र अशी तर मारुतीची प्रतिमा वाल्मिकी रामायणात आपल्याला दिसतेच. ह्याच्यात आपल्याला ब्रह्मपुराण आणखीन एक कथाभाग देतं, तो म्हणजे पिशाचराज किंवा नैऋती
जी देवता आहे नैऋत्य दिशेची, आणि वायव्य दिशेची देवता वायू यांचा. केसरी नावाच्या वानर राजाला 2 पत्नी होत्या. एकीचं नाव अद्रिका आणि एकीचं नाव अंजना किंवा अंजनी. दोन्ही समान नाव आहेत. म्हणजे संस्कृत भाषेचा जर विचार केला तर एकामध्ये अंजन या शब्दाला टाप प्रत्यय लागलाय, स्त्री प्रत्ययातला, आणि दुसरा याच्यानुसार निश किंवा निप हा प्रत्यय लागलाय. म्हणजे अंजनी किंवा अंजना अशी दोनही नावं प्रचलित आहे. तर अंजना किंवा अंजनी नावाची ही एक पत्नी, जी पूर्वजन्मीची पुंजिक स्थला नावाची अप्सरा आहे, आणि ऋषींचा अवमान घडल्यामुळे तिला वानरीचं रूप प्राप्त झालंय. या पुंजिक स्थलेच्या ठाई वायुदेव जे होते ते अनुरक्त झाले, आणि त्या अद्रिका नावाच्या तीही शापित अप्सरा होती, तिच्या ठाई नैऋती हा अनुरक्त झाला, आणि त्या दोघांच्या शी झालेल्या मिलनातून या दोघींना जी पुत्रप्राप्ती झाली, तर नैऋतीपासून अतिकेला पिशाचराज नावाची देवता झाली, म्हणजे ज्याला वेताळ म्हणूनही पाहिलं जातं. आणि अंजनीला वायुदेवतेपासून मारुती किंवा वायुनंदन, आंजनेय, केसरी नंदन अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी देवता पुत्र स्वरूपात प्राप्त झाली. तर असा हा एक कथाभाग. अजून एक कथाभाग आपल्याला सापडतो, तो आनंद रामायणामध्ये किंवा भावार्थ रामायणामध्ये. दशरथाने जो पुत्रकामेष्टी मूळ अश्वमेध यज्ञ केला, त्या अश्वमेधाचा एक शेवटचा भाग म्हणजे पुत्रकामेष्टी हा होता. त्यामध्ये जे पायस अग्निनारायणाकडून दशरथाला प्राप्त झालं आणि ज्याची समान वाटणी त्याने 3 आपल्या पत्नींमध्ये करून दिली, त्या कथेचा भाग जो मूळ वाल्मिकी रामायणात फक्त राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न या चौघांच्याच जन्मापुरता आहे, मात्र आनंद रामायणामध्ये रामाशी असणारा सपिंड संबंध मारुतीचा आहे हे दाखवण्यासाठी ही कथा आहे. या एका कथेचं प्रयोजन म्हणजे उद्या जर कधी कोणी जन्मकाळाचं कीर्तन ऐकलं मारुतीच्या, अनेक शहरामध्ये गावागावामध्ये हा उत्सव हनुमत जन्माचा होतो, आणि तिथे जे कीर्तनाख्यान रंगवलं जातं ते हे पायस प्रसादाचं आख्यान असतं. त्याच्या मागची कारण अनेक आहेत. मुळात आज नियोग ही जी पद्धत आहे किंवा देवतांच्या संयोगापासून एखाद्या मर्त्य जीवाने, स्त्रीने पुत्र प्राप्त करून घेणं, ही आजच्या नैतिकतेच्या दृष्टीमध्ये न पचणारी घटना. आज आपण आजच्या काळातली नैतिकता त्या पुराण इतिहासातल्या कथांवर कुठेतरी सुपर इम्पोज करतो, कुठेतरी लादतो. त्यामुळे आज जे आहे आजच्या कल्पनेमध्ये या नैतिकतेच्या धारणामध्ये हा कथाभाग, वायुदेवतेचा क्षेत्रज पुत्र असणारा कथाभाग हा पचत नाही. त्यामुळे इथे ही कथा न सांगता बरेच वेळा सपिंड संबंधाची, पायस प्रसादातल्या संबंधाची कथा सांगितली जाते. कथा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, थोडक्यात सांगतो. कौसल्या आणि सुमित्रा यांना क्रमाने पहिल्यांदा तो पायस प्रसाद दिला गेला. मात्र त्यानंतर झालं असं की शेवटचा भाग प्रसादातला आपल्याला मिळाला. त्या शेवटचा भाग मिळाला या मुळे, या प्रसंगामुळे कैकेयी जी दशरथाची अतिशय लाडकी राणी होती ती रुसून बसली, आणि तिने तो प्रसाद हातात घेऊन खाऊ का नको खाऊ का टाकू अशा विचारात तिने तो घेतलेला असताना आकाशमार्गाने एक चिल्लिका म्हणजे घार, त्या घारीने तो भक्ष्य भाग पाहिला, आणि आपल्याला ते खाता येईल हे ओळखून त्या घारीने झडप घालून ते पात्र तिथनं उचललं. आता हातचं पात्र गेल्यावर कैकेयीला पश्चाताप झाला. त्यानंतर कौसल्या आणि सुमित्रा यांनी आपापल्या भागातला थोडा थोडा भाग तिला दिला. त्यामुळे या परंपरेमध्ये, या कथा भागामध्ये कैकेयीला भरत शत्रुघ्न झाले अशी कथा सांगितली जाते. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये शत्रुघ्न आणि लक्ष्मण हे जुळे आहेत आणि ते सुमित्रेचे मुलगे आहेत. मात्र या भावार्थ रामायणाच्या परंपरेमध्ये
भरत आणि शत्रुघ्न हे कैकेयीचे मुलगे म्हणून दाखवले जातात. त्याला कारण ही पायस प्रसादाच्या विभागणीची कथा आहे. तर आता इकडे हा पायस भाग घेऊन ही घार आकाशात उडाली आणि ती उडत उडत ऋष्यमुख पर्वतावरून जात असताना तिच्या हातातनं, तिच्या पंजातून हा पायस प्रसाद निसटला आणि त्या पर्वतावर जी अंजना नावाची वानरी, केसरी वानर राजाची पत्नी, जी तप करत बसली होती पुत्र प्राप्तीसाठी, तिच्या ओंजळीमध्ये हा प्रसाद पडला. शिवांचं तप करणाऱ्या या वानरीच्या असं लक्षात आलं की हा देवांकडून आपल्याला लाभलेला प्रसाद आहे, म्हणून तिने तो भक्षण केला आणि त्या पायस प्रसादाने जशा अयोध्येमध्ये कौसल्या, सुमित्रा, कैकेयी या प्रसूत झाल्या, त्यांना पुत्र प्राप्ती झाली, तसंच तितकाच तेजस्वी पुत्र यज्ञनारायणाच्या प्रसादाने, साक्षात नारायणाच्या अंशाने जो उत्पन्न झाला, तो वायुपुत्र किंवा यज्ञ पुत्र असा मारुती अंजनीच्या गर्भी आला. आता अशी ही कथा सांगत असताना या देवतेचा वायू देवता, विष्णू, शिव यांच्याशी कसा वेगवेगळ्या धारणातून संबंध जोडला जातो, हे नक्कीच इथे चिंतनीय. आता हा सगळा विचार करत असताना मारुतीची जी रूप आज आपण बघतो, वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या मारुती देवतेची स्थापना आपल्याला दिसते. त्यातलं एक रूप हे बालरूप, बाल मारुतीचं आहे, जो पूर्वाभिमुख किंवा सूर्याभिमुख मानला जातो. सूर्यमुखी मारुती असं त्याला म्हणतात. पूर्वेकडे ज्याचं तोंड आहे आणि जो सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण करण्याच्या पवित्र्यामध्ये आहे, आवेशात आहे, तो सूर्यमुख मारुती. दुसरा मारुती हा पश्चिमाभिमुख मारुती आहे, जो रामरायांच्या सिंहासनाभिषिक्त रूपाच्या सन्मुख हात जोडून दास रूपामध्ये उभा आहे, म्हणजे हा दास मारुती आहे. आता तिसरा मारुती हा उत्तराभिमुख मारुती आहे, म्हणजे उत्तरेला लक्ष्मणाला जेव्हा शक्ती इंद्रजिताने मारलेली लागली आणि त्या जखमेतून, त्या प्राणघाती आघातातून वाचवण्यासाठी ज्या काही औषधी सुषेणांनी आणायला सांगितल्या होत्या, त्या आणण्यासाठी हनुमंताने उत्तर दिशेला उड्डाण केलं आणि त्या उत्तर दिशेला असणाऱ्या द्रोणागिरी नावाच्या पर्वताचं शिखर उपटून आणलं. हे करण्यासाठी जो गेला मारुती, आला गेला आला बहुता कामाला, वानर कटका चटका लावून या गेला, असं समर्थ रामदासांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. तो उत्तर दिशेला तोंड करून उडाला, त्यामुळे त्याचं उत्तराभिमुख रूप हेही पूजलं जातं. आणि चौथं मुख हे द्रोणागिरी दक्षिणेला घेऊन जात असताना किंवा लंका दहन करण्यासाठी दक्षिणेला जात असताना, सीतेचा शोध घेण्यासाठी जात असताना त्याचं दक्षिणाभिमुख मारुतीचं जे रूप आहे ते पूजलं जातं, म्हणजे तो त्याला प्रताप मारुती असं म्हणतात. त्यामुळे दास मारुती, वीर मारुती, बाल मारुती आणि हा प्रताप मारुती, अशा वेगवेगळ्या रूपात हा मारुती पूजला जातो. आता याच बरोबरीने हे रामायणातले संदर्भ लक्षात घेता मारुतीची सांगितली गेलेली ही रूप आहे. पण मारुतीपासनेचा एक स्वतंत्र संप्रदाय मध्ययुगामध्ये भारतात विकसित झाला. या संप्रदायाअंतर्गत एक वैशिष्ट्य असं आपल्याला दिसतं, जसं राम, कृष्ण किंवा विष्णू, शिव या देवतांचे संप्रदाय प्रचलित झाले, की त्या संप्रदायामध्ये आपल्या आराध्य देवतेलाच परब्रह्म, परमात्मा म्हणून पूजलं जात होतं. अशा या संप्रदायांच्या परंपरेमध्ये मारुतीला परब्रह्मरूप मानून उपासना करणारा एक संप्रदाय हा विकसित झाला. या संप्रदायाचा जर कालखंड आपल्याला बघायचा असेल तर साधारण इसवी सनाच्या 10व्या शतकापासून पुढे 15व्या-16व्या शतकापर्यंत या संप्रदायाचा एक बहर काळ, किंवा जेव्हा तो संप्रदाय प्रबल होता, समाजामध्ये प्रचलित होता, ऍक्टिव्ह मोड मध्ये होता, असं आपल्याला म्हणता येतं. मी या कालखंडामध्ये हनुमद भक्ती विषयक असं साहित्य, हनुमद उपासनेसाठी उपयुक्त असं तांत्रिक साहित्य, आगमिक साहित्य हे तयार झालं आणि त्या साहित्यामधून काही हनुमंताची अशी
तंत्रप्रधान उपासनेची रूप ही सांगितली गेली. मग त्याच्यामध्ये पंचमुख हनुमंताचं रूप, सप्तमुख हनुमंताचं रूप किंवा एकादशमुख, एकविंशतिमुख अशी वेगवेगळी रूप मारुतीची दाखवली. ही रूप दाखवत असताना मुळात वाल्मिकी रामायणाशी, त्या वाल्मिकी रामायणातली हनुमत देवता खरं तर ही देवता वाल्मिकी रामायणात नाहीये, तिथे रामभक्त रामदूत या रूपामध्ये हनुमान आहे. मात्र त्या देवतेला, त्या भक्ताला दैवत, भक्ताला भगवंत मानून इथे या तंत्रग्रंथात घेत असताना त्या रूपाच्या मागच्या काही कथा या रामकथेशी नंतर जोडल्या गेल्या. याच्यावर माझं एक आर्टिकलही कालच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित झालं होतं. जर कोणी वाचलं असेल तर त्यांना माहिती असेल, त्यांच्यासाठी कदाचित पुनरुक्ती होईल. मात्र आपल्या क्रमासाठी, विषयाच्या स्पष्टीकरणासाठी आवश्यक आहे म्हणून ती पुनरुक्ती इथे घेतो. पंचमुख हनुमान आज अनेक ठिकाणी वास्तुदोष, पिशाच दोष, ग्रहदोष याच्या निवारणासाठी ही प्रतिमा पूजली जाते. विशेषतः दक्षिणमुखी दार ज्यांच्या घराचं आहे त्यांच्या घरात ही प्रतिमा पूजली जाते. तर हे पंचमुख रूप काय आहे? मुळात आपण पाहिलं की हनुमत देवतेचा संबंध कुठेतरी शिव, रुद्र आणि वायू या दोन्ही देवतांशी आहे. तर वायू देवतेच्या रूपामध्ये प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान किंवा नाग, कूर्म, देवदत्त, धनंजय, नाग, कूर्म, देवदत्त, धनंजय आणि 5वा उपवायू नागश्च, कूर्मश्च, कृकल. तर असे हे पंच उपवायू म्हणजे 5च्या विभागामध्ये वायू देवता ही विभक्त आहे असं मानलेलं असल्यामुळे पंचप्राणात्मक रूपामधल्या वायू देवतेशी संबंधित असं हे मारुतीचं पंचमुख रूप दाखवलं आहे. किंवा रुद्राशी संबंधित असल्यामुळे शिवाचं जे पंचमुख सदाशिवाचं रूप दाखवलं जातं, ज्याच्यामध्ये पूर्वेला तत्पुरुष हे रूप आहे, दक्षिणेला अघोर हे रूप आहे, पश्चिमेला सद्योजात हे रूप आहे, उत्तरेला वामदेव हे रूप आहे आणि ईशान्य किंवा ऊर्ध्व या दिशेला ईशान हे मुख आहे. तर या पंचमुख सदाशिवाच्याही कल्पनेशी कुठेतरी मिळती जुळती ही तंत्र उपासना ग्रंथांनी इथे वेगवेगळ्या मूर्तींच्या कल्पना हनुमंताच्या मांडल्या. तर पंचमुख रुद्र सदाशिव किंवा प्राण, अपान, व्यान, उदान, समान या पंचप्राणांशी या मारुतीचा संबंध, पंचमुखी मारुतीचा रूपाचा संबंध दाखवला गेला. त्यासाठी कथा रामायणातली जोडली गेली. आनंद रामायणामध्ये अहिरावण आणि महिरावण ही नावं मुळात मराठी व्हर्जन मधली आहेत. मराठीमध्ये अहि आणि मही असा शब्द आपल्या सगळ्यांच्याच कानावर असतील गेलेले. मात्र मुळात संस्कृत जी अशी रामायण आहेत, विशेषतः आनंद रामायण, अद्भुत रामायण, याच्यामध्ये अहिरावण आणि मैरावण असा या दोन्हींचा नामोल्लेख आहे. तर या दोघांची कथा सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे सगळी विस्तारांनी मी सांगत नाही. यांनी रामलक्ष्मणांना युद्धभूमीवरून गुप्तपणे पळवून नेलं आणि आपल्या कुलदेवतेसमोर त्यांचा बळी द्यायचा विचार होता. हा सगळा कट मारुतीला कळला. तिथे मारुतीला जेव्हा त्या महिकावती नावाच्या नगरीत प्रवेश करायची वेळ आली, तेव्हा मारुतीचा एक पुत्र मकरध्वज तिथे त्याला भेटला. तर त्या मकरध्वजाने मारुतीला प्रतिकार केला आणि मारुतीने युद्ध करून आपल्या मुलाला हरवलं. परिचय देत असताना शेवटी युद्ध झाल्यानंतर एकमेकांना कळलं की आपण आपल्या पिता पुत्राचा संबंध आहे. आणि त्याच वेळी या सगळ्याचं मूळ कारण असणारी मकरी तिथे आली. कथा अशी झाली होती की जेव्हा लंका दहन करून मारुतीराय परत निघाले, तेव्हा त्यांनी आपला श्लेष्मा म्हणजे अगदी मराठीत साध्या भाषेत सांगायचं झालं तर कफ, शेंबूड
हा खाकरून टाकला आणि तो या मकरीने गिळला आणि त्यातून तिला पुत्राची प्राप्ती झाली. मारुतीराय हा ब्रह्मचारी किंवा ऊर्ध्वरेता मानला गेलाय. त्यामुळे त्याच्या पूर्ण शरीरामध्ये, शरीरातल्या घाम इत्यादी विकारामध्ये सुद्धा ते वीर्य, ते तेज सामावलेलं असल्यामुळे हा पुत्र झाला असावा, अशी कल्पना त्या कथेत आहे. तर त्या मकरीचा पुत्र म्हणून तो मकरध्वज झाला. त्या मकरध्वजाने आता युद्धात हरल्यामुळे मारुतीला मार्ग मोकळा करून दिला. ऐरावण आणि महिरावण यांचा जो कट आहे तोही स्पष्ट सांगितला. त्यानंतर मारुतीनी त्या राक्षसांच्या कुलदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन मायावी रूप धारण केलं आणि त्या रूपातून देवीप्रमाणे आवाज काढून त्या दैत्यांना राम लक्ष्मणांनाच केवळ आत गाभाऱ्यात पाठवा अशी आज्ञा केली. आता या दोघांना पाठवत असताना त्यांची आयुध देखील त्यांच्या बरोबर द्या अशीही आज्ञा केली. आणि त्या आज्ञेला ऐकून सगळ्या राक्षसांना मोह असा पडला की खरोखरच देवी प्रसन्न झाली, ती खरोखरच बोलतेय, म्हणून त्यांनी रामलक्ष्मणांना आत गाभाऱ्यात पाठवलं. आता रामलक्ष्मण आत आल्यावर त्यांना जी मोहिनी घातलेली होती ऐरावण आणि महिरावणाने, ती मारुतीरायांनी दूर केली आणि त्यानंतर बाहेर येऊन या तिघांनी या सगळ्या राक्षस सेना आणि महिरावण ऐरावणांची युद्ध सुरू केली. आता इथे कथा जी येते ती आपल्याला माहितीची चंद्रसेनेची, ज्याच्यावर जुन्या काळात एक मराठी ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरही तयार झाला होता, चंद्रसेना याच नावाने. तर ही चंद्रसेना जी एक नागकन्या होती, ऐरावणाने तिला पळवून आणलेलं आणि तिला पळवून आणल्यावर ऐरावण आणि महिरावण दोघांनीही तिच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हिचा फार मोठा अधिक्षेप झालेला होता, ती या दोघांवरही क्रुद्ध झालेली. तर तिने हनुमंताला अट अशी घातली की मला या दोघांच्या तावडीतून सोडवायचं आणि रामाशी एकांत करण्याचा संधी तू मला मिळवून द्यायची, अशी विचित्र अट तिने ठेवली. आता मारुती हे ऐरावण आणि महिरावण यांच्या नाशाचं, मृत्यूचं छिद्र शोधत. तर ते गुपित, ते रहस्य कळावं यासाठी चंद्रसेनेची ही मागणी त्यांनी मान्य केली. अर्थात आपल्या प्रभूंचं ब्रह्मचर्याचं एकपत्ती व्रत हे खंडित होणार नाही याचीही खबरदारी त्यांनी घेतली. ती कशी, तर तिने सांगितलेलं गुपित असं होतं, काही भुंगे, त्या भुंग्यांना बालपणी या ऐरावणाने काट्यात अडकलेलं असताना सोडवलं, म्हणून तो उपकार स्मरून हे सगळे भुंगे पातालाच्या अतिशय गभीर अशा स्थळी एक मोठं अमृत कुंड आहे आणि त्या अमृत कुंडातलं अमृत हे भुंगे आणून या ऐरावणाच्या शरीरावर सिंचन करत असतात. त्यामुळे युद्धामध्ये कितीही जखमी झाला, अगदी मरणोन्मुख जरी झाला, तरी हा ऐरावण पुनरुज्जीवित किंवा संजीवन प्राप्त करून ताजा तवाना होऊन लढायला यायचा. तर मारुतीनी त्या भुंग्यांना मारायचा सपाटा लावला. तेव्हा भुंगे शरण आले. मारुतीनी 2 अटी घातल्या की ऐरावण महिरावणांच्या शरीरावर हे अमृत प्रोक्षण करू नये आणि चंद्रसेनेचा पलंग हा तिच्या नकळतीला कळणार नाही अशा पद्धतीने आतून पोखरून ठेवावा. दोन्ही कार्यभाग झाले. चंद्रसेनेला सांगितलं जाता जाता की प्रभूंना मी घेऊन येईन, मात्र काही अपशकुन घडणार नाही, काही वाईट घडणार नाही याची खबरदारी तुझी. जर काही असं घडलं आणि राम निघून गेले तर ठपका माझ्यावर येणार. चंद्रसेनेने ते कबूल केलं. इकडे अमृत सिंचन थांबल्यामुळे रामांच्या बाणाने ऐरावण आणि महिरावणांचा वध झाला. आता याच कथेमध्ये काही भेद करून पंचमुख मारुतीची कथा सांगितली जाते. ती कथा अशी की एक मोठा दिवा पाताल लोकी होता आणि त्याला 5 दिशांना वाती होत्या. या वाती एकाच कुंकरेमध्ये एका वेळी एकाच व्यक्तीने विझवल्या तरच ऐरावण मैरावणांचा वध होऊ शकेल अशी आकाशवाणी त्यावेळी झाली. त्यामुळे मारुतीच्या समोर प्रश्न असा आला की एका मुखाने फुंकर मारली तर एका दिशेची वात विझेल. अतिशय प्रचंड असा तो दिवा होता. माधव संप्रदायातला
जो राघवेंद्र स्वामींचा मंत्रालयम इथला मठ आहे, तिथे ही कथा सांगितली जाते आणि तिथे पाताल लोकी जाणारी गुहा, तो मार्ग आजही दाखवला जातो. ते मारुतीचं, पंचमुख मारुतीचं स्थान दाखवलं जातं. तिथली ही लोककथा आहे. तर त्या 5 दिशांना असणाऱ्या वाती विझवण्यासाठी आता काय करावं, असा विचार मारुतीराय करत होते. त्यांनी रामांचं स्मरण केलं आणि त्या स्मरणासरशी 5 दिशांना 5 मुख मारुतीरायांना प्राप्त झाली. पूर्वेचं कपिमुख, पश्चिमेचं गरुडमुख, उत्तरेचं वराहमुख, दक्षिणेचं नरसिंहमुख आणि ऊर्ध्व दिशेचं हे हयमुख किंवा हयग्रीव या विष्णू अवताराचं मुख, अशी 5 मुख तिथे प्रकट झाली. आणि त्या एकेका मुखाने, 5 मुख असली तरी व्यक्ती एकच होती, त्यामुळे त्यांनी फुंकर घातल्यावर तो दिवा विझून गेला आणि इकडे ऐरावड मैरावणांचा वध झाला. अशी ही कथा. इकडे चंद्रसेनेचा जो पलंग पोखरलेला होता भुंग्यांच्या कथेनुसार, त्याचा परिणाम असा झाला, जेव्हा रामाना मारुतीने सगळी कल्पना दिली, राम जेव्हा त्या अंतपुरामध्ये गेले आणि रामांचा केवळ स्पर्श त्या पलंगाला झाला, त्या क्षणी पलंग मोडून खाली कोसळला, अपशकुन झाला. त्यामुळे राम तिथून निघून गेले आणि जाता जाता या चंद्रसेनेला वरदान असं दिलं की अजून 2 जन्मानंतर तुला माझं पत्नी होण्याचं भाग्य प्राप्त होईल. आणि ती चंद्रसेना कृष्णावतारात पुढे सत्यभामा झाली. अशी ही लोककथा. मात्र मूळ या कथेचा कथाभेद कल्पून, कल्पभेद सांगून पंचमुखी हनुमंताचं चरित्र इथे सांगितलं गेलं. तसंच पंचमुख जे रूप आहे त्याच्यामध्ये अजून 2 मुख ऍड करून सप्तमुख मारुतीची ही कल्पना तंत्रग्रंथाने दिली. या कपी, नरसिंह, गरुड, वराह, हय या मुखांच्या व्यतिरिक्त नरमुख आणि नंदीमुख किंवा वृषभमुख किंवा गोमुख असंही म्हटलं जातं. ही 2 मुख ऍड करून सप्तमुखी मारुतीची ही कल्पना या तंत्रांनी दिली. तर अग्नीच्या सप्तजिव्हांशी या किंवा 7 वारांशी या 7 मुखांचा संबंध जोडला जातो. सप्त स्कंधात्मक मरुद्वर्ग याच्याशीही या मारुतीच्या सप्तमुखात कल्पनेचा कुठेतरी संबंध दाखवतात. तर अशी ही सप्तमुख मारुतीची मूर्ती, हीच एकादशमुख मारुतीची जी मूर्ती आहे, त्या एकादशमुख मारुतीच्या कल्पनेमध्ये जे एकादश रुद्र सांगितलेले आहेत, एकूण 11 रुद्र हे आपल्या सगळ्यांना माहिती असतील. या 11 रुद्रांची नावं जी आहेत ती वेगवेगळ्या पुराणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीत सांगितलेली आहे. शिवपुराणामधली जी यादी आहे ती अजैकपाद, अहिर्बुध्य, पिनाकी, अपराजित, कपाली, स्थाणू, भव, मृगव्याध आणि शेवटचा हा वामदेव किंवा पशुपती, अशी ही 11 रुद्रांची नावं शिवपुराणात आपल्याला सापडतात. दुसरी एक यादी सापडते ती रैवत, अज, भौम, भव, वाम, वृषाकपी, अजैकपाद, उग्र, अहिर्बुध्य, बहुरूप आणि महान अशी. तर एकूण काय, तर रुद्राची जी 11 रूप आहेत, एकादश रुद्र आहेत, त्या एकादश रुद्रांचं प्रतीक म्हणून एकादशमुखी मारुतीची मूर्ती ही स्थापन केली गेली. तर अशा वेगवेगळ्या मुख मूर्ती या हनुमंताच्या प्रचारात आल्या, रूढ झाल्या. त्याचं कारण या हनुमद उपासकांचा जो तंत्रप्रधान संप्रदाय विकसित झाला होता ते इथे म्हणता येईल. आता मारुतीची मूर्ती जी आपण पाहतो त्या मूर्तीच्या मुखामध्ये, एकमुखी मारुतीच्या मुखामध्ये ही व्हेरिएशन सापडतात. मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर कपिमुख हे सर्वसामान्यतः सर्वत्र दिसतं. मात्र त्या व्यतिरिक्त नरमुख, मनुष्यमुखी मारुती म्हणजे ज्याच्यामध्ये त्याला मिशा, काही ठिकाणी दाढी अशीही दाखवली जाते, तो नरमुख मारुती पूजला जातो. काही ठिकाणी यक्षमुख म्हणजे अकराळ विक्राळ, राक्षसाच्या जवळ जाणार, राक्षसासारखं भयानक असं दिसणारं मुख, अशा मुखाचाही मारुती दाखवला जातो. किंवा देवमुख रूपामध्येही एकमुखी मारुतीची उपासना होते. देवमुख म्हणजे अतिशय सुंदर, सुस्वरूप, सुकुमार असं हे रूप मानलं जातं. तर कपिमुख, नरमुख, यक्षमुख किंवा देवमुख अशा 4 वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये, 4 वेगवेगळ्या प्रकारात एकमुखी मारुतीची ही उपासना दिसते.
तर या वेगवेगळ्या रूपांच्या उपासनेसाठी मग वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या रामकथांमधल्या कल्पांना, वेगवेगळ्या कल्पनांना इथे आणलं गेलं आणि त्यानुसार त्या एकेका रूपाची संगती, उपपत्ती ही लावून दाखवली गेली. तर असं हे हनुमत दैवत, या हनुमत देवतेचा विचार, उपासना ही प्रायः ब्रह्मचारी या रूपामध्येच केली गेली. तरीही दक्षिणेमध्ये, विशेषतः तेलंगणा प्रांतात, आज जे तेलंगणा म्हणून राज्य वेगळं झालेलं आहे, तर त्या प्रांतामध्ये सपत्नीक मारुतीची ही उपासना केली जाते. त्याला सुवरचला आंजनेय असं त्या देवस्थानाचं नाव आहे. आणि तिथे दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध दशमी या दिवशी या दोघांचा विवाह केला जातो. जसं आज आपण चातुर्मास संपता संपता तुलसी नारायण विवाह लावतो, किंवा अन्य दक्षिणेतल्या मंदिरामध्ये कल्याण उत्सव केला जातो. तिरुपती बालाजी आणि पद्मावती यांचा कल्याणोत्सव असतो. भवानी आणि शिव यांचा कल्याणोत्सव केला जातो. तसा इथे अंजनेय आणि सुवरचला यांचा हा कल्याणोत्सव केला जातो. कल्याण म्हणजे आपण जसं मराठीत शुभमंगल म्हणतो तसं तिकडे कल्याणम असा शब्द वापरला जातो. तर यामागेही पराशर संहिता नावाची एक तंत्र संहिता आहे, ज्याच्यामध्ये मारुतीच्या वेगवेगळ्या रूपांची स्तोत्र, मंत्र आणि त्या रूपांच्या मागच्या कथा या सांगितलेल्या आहेत. त्या पराशर संहितेमध्ये हा कथाभाग येतो की जेव्हा मारुतीने आपलं विद्याध्ययन पूर्ण केलं, तत्पूर्वी एक संकट असं होतं की मारुती जेव्हा सूर्यनारायणांकडे विद्या प्राप्त करण्यासाठी गेले, तेव्हा पहिल्यांदा सूर्यनारायणांनी मारुतीला नकार दिला. 24 तास अखंड मी पूर्वक्षितिजाकडून, पूर्वाचलाकडून पश्चिमाचलाकडे, अस्ताचलाकडे जात असतो, प्रवास करत असतो, त्यामुळे मला तुला विद्यादान करणं शक्य नाही, त्यामुळे दुसरा पर्याय शोध, असं जेव्हा सूर्याने सांगितलं, तेव्हा मारुतीनी अतिविशाल काय असं रूप धारण केलं. एक पाय हा पूर्व क्षितिजावर किंवा पूर्वाचल, ज्याला आपण उदयाचल असंही म्हणतो, तिथे ठेवला आणि दुसरा पाय हा अस्ताचलावर, पश्चिमाद्रीवर ठेवला. आणि इतकं विशाल रूप करून कुठेही गेलात तरी मी ऐकण्यासाठी तुमच्या सन्मुख उभा आहे, अशा रूपामध्ये मारुतीरायांनी ऐंद्र व्याकरण, 4 वेद, वेदांग ह्या सगळ्याचं ज्ञान, 64 कलांचं ज्ञान सूर्यनारायणाकडून प्राप्त केलं. तर अशा सामर्थ्य आणि बुद्धिमत्ता ह्या दोन्हींचा संग मारुतीच्या ठाई झालाय हे पाहून सूर्यनारायणांनी आपली कन्या, तिचं नाव सुवरचला असं सांगितलेलं आहे, तिचा विवाह मारुतीशी लावून दिला. अशी ही कथा आपल्याला या पराशर संहितेमध्ये आढळते. म्हणजे ब्रह्मचारी मारुतीचं गृहस्थ कुटुंबवत्सल रूपही इथे या कथेमध्ये आपल्याला दाखवलं जातं. आता मुळात ही कथा ऐकून प्रश्न पडतो की मग मारुतीची ब्रह्मचारी रूपात का पूजा केली जाते? त्याच्या मागे हे आपल्याला 2-3 उपपत्ती दाखवता येतात. एक, हिंदू धर्मशास्त्रामध्ये गृहस्थाश्रमामध्येही ब्रह्मचर्य कसं पाळता येतं याचा आदर्श सांगितलेला आहे. म्हणजे ज्याचं एक ऐतिहासिक काळामधलं, अगदी अलीच्या काळातलं उदाहरण म्हणता येईल, रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता या विवाहोत्तर देखील अखंड ब्रह्मचारी राहिल्या. तर त्याप्रमाणे गृहस्थाश्रमातलं ब्रह्मचर्य त्यांनी पाळलं, अशी धारणा, अशी उपपत्ती दाखवता येते. किंवा सुवरचला या नावामागे कुठली स्त्री देवता नसून तर त्याच्यामध्ये एक रूपक शक्तीवर केलेला आहे, हे लक्षात घेण्याजोगं आहे. वर्चस या शब्दाचा अर्थ तेज, ओज, सामर्थ्य, ब्रह्मचर्य असाही त्या वर्चसचा अर्थ होतो. म्हणून ब्रह्मवर्चसी असा शब्द वेदात आपल्याला आढळेल. ब्रह्मवर्चस म्हणजे थोडक्यात त्या ब्राह्मतेजाने, ब्रह्मचर्याने युक्त. तर असा त्या सुवर्चस, सुवर्चस म्हणजे शोभनम वर्चस, शोभन तेज, ज्याचं तेज, ओज, सामर्थ्य, बल किंवा ब्रह्मचर्य हे शोभून दिसत आहे असा. तर तिला सुवर्चला, त्या ब्रह्मचर्याच्या तेज ओजाच्या शक्तीला सुवर्चला हे देवीचं प्रतिकात्मक रूप देऊन त्या देवीचा पती, सुवरचलेचा पती म्हणून मारुती सांगितला गेला. म्हणजे पर्यायाने ही सगळी गुणवैशिष्ट्य
या सगळ्या शक्ती मारुतीच्या अंगभूत आहेत, अधीन आहेत. ही रूपकात्मक एक फोड या सुवरचलापती आंजनेयाची इथे करता येते. अजून एक त्याची उपपत्ती अशी आहे की सुवरचला हे पुराणामध्ये, इवन महाभारतामध्ये सूर्याच्या पत्नीचं नाव म्हणून येतं. तर तंत्रग्रंथामध्ये वेगवेगळ्या देवतांशी आपल्या आराध्य देवतेचं अभेद, अद्वैत दाखवण्याचा भाग आहे. म्हणजे आता विष्णू ही आराध्य देवता आहे, तर सूर्यमंडलामध्ये विष्णूच विराजमान आहे. इंद्राच्या रूपात, अग्नीच्या रूपात, ह्या सगळीकडे नारायणच विद्यमान आहे, अशी कल्पना वैष्णव ग्रंथात. तशीच सूर्याच्या रूपामध्ये हनुमंत विराजमान आहेत. त्यामुळे सुवरचला ही पुराण इतिहासात आलेली सूर्यपत्नी इथे हनुमत पत्नी म्हणून दाखवली जाते. आपण आधीही पाहिलं की कपिरूप देवता आणि सूर्य यांचा कुठेतरी संबंध, सहसंबंध दाखवलेला आहे. तर तशा सूर्याशी अद्वैत असणाऱ्या रूपाचं प्रतीक म्हणून सुवरचलापती आंजनेय दाखवलेला असू शकतो. तसंच शिवांच्या, रुद्राच्या अष्टमूर्ती सांगितलेल्या आहेत. अष्टमूर्ती रुद्र कल्पनेमध्ये सूर्य, चंद्र, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि दीक्षित ब्राह्मण किंवा आत्मा या शिवाच्या 8 मूर्ती आहेत. म्हणजे रुद्राची एक मूर्ती ही सूर्य ही मानलेली आहे. त्यामुळे त्या सूर्यरूप रुद्राची पत्नी जी सुवरचला ती या महारुद्र मारुतीच्या कल्पनेशी कुठेतरी जोडली गेली. म्हणजे रुद्ररूप सूर्य आणि त्या सूर्यरूप रुद्राची पत्नी सुवरचला ती या महारुद्राची पत्नी दाखवली गेली. अशा वेगवेगळ्या पद्धतीने या गृहस्थ मारुतीच्या रूपाचं एक प्रकारे विश्लेषण आपल्याला करता येतं. तर हा असा हनुमत देवतेचा, अजून बऱ्याच कथा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, मात्र हनुमत चरित्र हे आज आणि उद्या या 2 दिवसाच्या या मर्यादित वेळेमध्ये आपल्याला पाहता येण्याजोगं नाही. त्यामुळे देवतेच्या भिन्न भिन्न स्वरूपांच्या अनुषंगाने ज्या कथा, जे चरित्र भाग आले ते आपण इथे थोडक्यात पाहिले. उद्याच्या भागात आपण हनुमत विषयक वेगवेगळं जे वाङ्मय आहे, मग ते संस्कृतात असेल, मराठीमध्ये असेल किंवा हिंदीमध्ये असेल, त्याचा एक संक्षेपाने विचार करणार आहोत. आपण इथे थांबूया. मधल्या काही काळामध्ये खंडित झाला होता, काही तांत्रिक अडचण आली होती, त्यामुळे जो व्यत्यय आला त्याबद्दल आम्ही क्षमा प्रार्थी आहोत. आता आपल्याला थोडा वेळ वाढलेलं लांबलेलं आहे सत्र आपलं, पण जर कोणाला काही शंका अथवा सूचना असतील तर त्याचा आपण इथे विचार करूया. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. कोणाला काही प्रश्न आहेत का? तुम्ही रेज हँडचा ऑप्शन जो आहे तो वापरून प्रश्न विचारू शकता. तुम्हाला अनम्यूट करण्यात येईल. सुजाता मॅडमचा काहीतरी मेसेज येतोय, मला पूर्ण हो दिसला नाही. हो. हा. प्रीती ठाकूर, तुम्हाला काही प्रश्न आहे का? हा, नमस्कार. मी प्रीती नमस्कार. ठकार. मला म्हणजे आत्ताच्या व्याख्यानाशी संदर्भात असा नाही, परंतु हनुमंताला चिरंजीव, सप्तचिरंजीवांपैकी एक चिरंजीव मानलं जातं, तर ह्याच्यावर तुम्ही काही भाष्य करणार आहात का? हा, हनुमंताच्या चिरंजीवित्वाच्या मागे काही जे कथेचे अनुबंध आहेत, त्यातला एक अनुबंध साक्षात ब्रह्मदेवानी त्याला चिरंजीवित्वाचं वरदान दिलेलं आहे. जेव्हा इंद्राच्या वज्राघाताने हा बालक वायुपुत्र मूर्छित झाला, तेव्हा वायूने कुपित होऊन सगळ्या विश्वातला प्राणसंचार, वायुसंचार थांबवला. तेव्हा सगळे देवता हवालदिल झाले आणि त्यांनी सुवर्ण मध्ये काढण्यासाठी वायूला प्रार्थना केली. तेव्हा त्याला शांत करण्यासाठी सगळ्या देवांनी या वायुपुत्राला वरदान दिली. त्यात ब्रह्मदेवाने हा तुझा पुत्र चिरंजीवी होईल
कल्पांत आयु ह्याला प्राप्त होईल असं वरदान. हाच अनुबंध पुढे आपल्याला रामचरित्रामध्ये दिसतो. तो जेव्हा रामरायांचा राज्याभिषेक झाला आणि रामरायांनी सगळ्यांना, ते जे पाहुणे आले होते, ज्यांचं ज्यांचं सहाय्य त्यांना रामरावण युद्धात झालं होतं, त्या सगळ्यांना काही ना काहीतरी पारितोषिक भेटी या राम आणि जानकीने दिला. शेवटी राहिली पाळी ती मारुतीची. मारुतीला काय द्यावं या विचारात रामचंद्र होते. तर तिथे मूळ वाल्मिकी रामायणामध्ये जो रत्नहार देवराज इंद्राने वायूच्या हाती रामाना भेट म्हणून पाठवला होता, तो रत्नहार सीता मातेने मारुतीला भेट म्हणून दिला, अशी कथा आहे. त्याच्यावरून लोककथा रंगवली गेली आहे की एकेका मण्यामध्ये राम आहे का हे शोधलं, मात्र दिसला नाही. शेवटी लोकांनी विचारलं तुझ्यात तरी राम आहे का, तेव्हा आपलं हृदय विदीर्ण करून मारुतीरायांनी रामसीतेचं दर्शन घडवलं. हा लोककथेचा भाग. मात्र वाल्मिकी रामायणात मध्ये याच्या पुढचा कथाभाग फार महत्वाचा आहे. रामानी मारुतीला आलिंगन दिलं आणि सांगितलं तुझे जेवढे उपकार माझ्यावर आहेत ते सगळे उपकार माझ्या शरीरात विरून जावेत. यामध्ये फार मोठं सूत्र रामाने सांगितलं. या म्हणण्यामागचा आशय असा आहे की उपकार करणारा जो आहे त्याच्यावर उपकार करायची संधी मिळणं म्हणजे त्याला संकटात टाकण्यासारखं आहे. त्याला जेव्हा संकट येईल, काही अडचण येईल, तेव्हा त्याच्यावर उपकार करायची संधी या उपकृताला लाभते. तर राम म्हणतायत अशी संधीच मला मिळू नये, म्हणजे तू कधी संकटातच पडू नये. माझ्यावर जी संकट आली तशी किंवा अन्य कोणत्याही प्रकारची संकट तुला येऊ नयेत, किंबहुना तू संकट हारक म्हणूनच प्रसिद्ध होशील, असं वरदान रामाने दिलं. आणि जानकीने अतिशय मला प्रिय असं कर्म तू केलंस, माझी सुटका तुझ्यामुळे शक्य झाली, म्हणून कल्पांत जीवन तुला प्राप्त होवो असा आशीर्वाद जानकीनेही त्याला दिला. आणि जिथपर्यंत तुझं कथा गान या ब्रह्मांडावर चालू राहील, या ब्रह्मांडात जिथपर्यंत रामकथा चालू राहील तिथपर्यंत मला आयुष्य मिळावं आणि तिथपर्यंत मला ते ऐकण्याचं सद्भाग्य लाभावं, अशी प्रार्थना रामप्रभू जेव्हा निजधामी निघाले होते, देह विसर्जन करायला शरयू नदीतल्या गोप्रतार तीर्थी अवतरले होते, तेव्हा प्रार्थना मारुतीनी केली. तेव्हा रामानी तुला अनेक अप्सरा माझी कथा सतत ऐकवत राहतील असं वरदान दिलं. आणि आपला देह, आपला हा मर्त्य सगळा पसारा विसर्जित केला. त्यानंतर जो आपल्याला कथाबंध मिळतो तो द्वापर युगामध्ये महाभारत कथेमध्ये यक्ष नगरीकडे सौगंधिक कमळाच्या शोधात जाणाऱ्या भीमाला मारुतीराय भेटतात. म्हणजे पुन्हा त्रेतायुगातून नंतरचा पुढचा कालावधी जो द्वापर युग आला, त्या द्वापर युगामध्येही त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा सापडतात. आजच्या कलियुगामध्येही समर्थ रामदास असतील, संतश्रेष्ठ तुलसीदास असतील, यांनाही मारुतीरायांच्या आजही असण्याच्या अस्तित्वाच्या खुणा लाभल्या. स्वामी विवेकानंदांना साक्षात्कार झाला, रामकृष्ण परमहंसांना साक्षात्कार झाला. तर अशा या चिरंजीवित्वामागच्या मारुतीरायांच्या कथा. हॅलो, हा, एक आपलं मिनिट. उत्तर मिळालं का? त्यांना म्यूट केलं. धन्यवाद सर. हेच म्हणजे अर्धवट धागे आम्हाला माहिती असतात, ह्याचं आता इन कनेक्शन कसं हे करायचं ते छान सांगितलं खूप तुम्ही. धन्यवाद. सुजाता मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. हॅलो सुजाता हॅलो, मॅडम. बोला. हा सर, अतिशय अभ्यासपूर्ण तुम्ही विवेचन केलं. आणि ते चिरंजीव आहेत हनुमंतराय चिरंजीव आहेत, त्याच्याबद्दल थोडस सांगता का? आता तेच तर सांगितलं सगळं. हा, तेच म्हणजे हे दृष्टांत जे सांगितले तेच ना विवेकानंदांचे आणि हे तुम्ही. आणि आहे असं मलाही वाटतं
तर मला 1-2 चांगले अनुभव त्याच्या ह्याच्यात आले आहेत, म्हणजे चिरंजीव आहेत ह्या संदर्भातले. हो, हो. हं, मुळात मारुती हा प्राणरूप आहे आणि जर प्राणरूप. प्राण या विश्वातून संपला तर हं, विश्वच राहणार नाही. हं, त्यामुळे हं. जिथपर्यंत प्राण आहे तिथपर्यंत मारुती आहे, असा हां, हां. या चिरंजीवित्वामागचा अर्थ आहे. हां, हां, हां. चिरंजीवात हं, हं. प्राण आहेत तोपर्यंत मारुती आहे. म्हणजे उपासना ही अतिशय म्हणजे सतत उपासना करणं हे खूप म्हणजे मारुतीरायांची कायम उपासना करत राहणं, त्यांच्याशी अनुसंधान साधणं, त्यांच्या ह्याच्यात राहणं हे म्हणजे खूप आनंददायक आहे. साधारण मारुती स्तोत्र म्हणताना सुद्धा हा अनुभव खूप वेळा छान येतो. म्हणजे असं ते म्हणजे मारुती स्तोत्र म्हणत म्हणत त्यांचं सगळं रूप कसं असेल हे आठवत आठवत मारुती स्तोत्र म्हणणं पण खूप आनंददायक. हो, हो. नक्कीच. खूप सुंदर विवेचन केलं सर तुम्ही. कलियुगामधली जी उगा पूज्य देवता आहेत, म्हणजे कलियुगात हं, बाकीच्या सगळ्या देवता या क्षीण सत्व झालेल्या आहेत अशी एक कल्पना आहे. तर हां, हां. तात्काळ फल देणारी किंवा कलिमलाला दूर करणारी अशी देवता म्हणून मारुती सांगितली. कलौ चंडी विनायकौ अशी धारणा आहे. म्हणजे कलियुगामध्ये विनायक किंवा चंडी तसंच मारुती आणि दत्तात्रेय या देवता तात्काळ भक्ताला उत्तर देतात, त्याला मदत करतात अशा मानल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे कलियुगामध्ये तात्काळ फळ देणारं दैवत म्हणूनही मारुती लोकप्रिय झालेलं आहे. रुद्र तुझे पण आभार. छान संयोजन केलं. धन्यवाद. सर आपल्याला अजून एक प्रश्न आहे प्रीती कुलकर्णी यांचा. त्यांचा प्रश्न असा हा, आहे की पंचमुखी हनुमान घरात कोणत्या ठिकाणी पुरायचा? पुरायचा? अरे बापरे, पुरायचा नाही हो. ती मूर्ती स्थापित केली जाते घरामध्ये. आता खरं तर हे अभ्यासाव्यतिरिक्त हा प्रश्न आहे. हा अभ्यासाचा नव्हे, उपासनेसंबंधित असा प्रश्न आहे. माझा त्याचं उत्तर द्यायचा अधिकार नाही खरं तर. पण जे काही थोडंफार वाचनातून कळलेलं आहे त्या आधारे मी उत्तर देतो. मात्र त्याप्रमाणे करण्यापूर्वी कोणातरी सुज्ञ तज्ञ अशा व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. मारुतीची उपासना करत असताना अ, अशी एक धारणा आहे की बाकीच्या सगळ्या देवतांबरोबर देवघरामध्ये मारुती नसावा. पण याला अपवाद असा आहे की रामपंचायतन जर घरात असेल, रामपंचायतनाची उपासना असेल, तर त्या रामासन्मुख असणारा दास मारुती मात्र पूजेत चालू शकतो. याचं कारण असं आहे, मारुती ही भयकृत अशी देवता आहे. म्हणजे त्याचं मूळ रूप हे मारुत प्रभंजन असं आहे. म्हणजे विध्वंसकारी असं त्याचं रूप आहे. विध्वंसकारी देवता या घरामध्ये सहसा पूजल्या जात नाहीत. उदाहरणार्थ भैरव, काली ह्या देवतांची उपासना घरात होत नाही. त्याप्रमाणे मारुतीच्या प्रतापी किंवा वीर अशा रूपांची उपासना ही होत नाही घरामध्ये. मात्र रामाच्या सन्मुख असणारा मारुती, आता याच्या मागचा एक संकेत असा आहे की राम हे मांगल्याचं, परमात्म्याचं प्रतीक आहे आणि त्याच्या समोर म्हणजे त्याचं अधिष्ठान ज्याला प्राप्त झालंय तोच मारुती हा सौम्य असतो. आज तुम्ही चाफळला गेलात, 11 मारुतीपैकी 2 मारुती चाफळला आहेत आणि तिथनं जवळच्या शिंगणवाडीला एक तिसरा मारुती. मात्र रामासमोरचा मारुती हा दास मारुती आहे. म्हणजे रामासमोर तो थोडक्यात आपलं उपद्रव मूल्य प्रकट करत नाही. मात्र त्याचा सगळा प्रताप, त्याचं चंड रूप, प्रचंड रूप हे मारुती रामाच्या मागे आहे. त्यामुळे त्याचं सौम्य रूप घरात उपासना करायचं असेल तर राम आणि हनुमान किंवा रामपंचायतन आणि हनुमान अशा रूपात व्हावं. आता याला दुसरा अपवाद पंचमुख रूपाचा, कारण ज्याच्यामध्ये पंचमुखी सगळ्या दिशांना पाहणारा किंवा सगळ्या दिशांकडून येणाऱ्या ज्या अमंगल प्रवृत्ती आहेत, अमंगल शक्ती आहेत, त्यांचं निरसन करून मांगल्य, पावित्र्य स्थापन करणारा सदाशिवासारखा म्हणून पंचमुख मारुती काही घरामध्ये पूजला जातो. तर कल्पना अशी आहे की दक्षिणेकडे ह्या मारुतीची प्रतिमा मुख करून असावी. पण खरं तर
ही प्रतिमा दक्षिणेकडे मुख करून नसावी तर पूर्वेकडे मुख करून असावी, कारण त्यातलं मुख्य समोरचं मुख हे मारुतीचं असतं. आपण मगाशीही पाहिलं की पंचमुख मारुतीतला जो पूर्वाभिमुख मुखाचा भाग आहे तो कपी मारुतीचा आहे आणि दक्षिणेकडे जे तोंड आहे ते नरसिंह या अवताराच्या मुखाचं आहे. त्यामुळे जेव्हा पंचमुख मारुतीचा फोटो पूर्वेला तोंड करून ठेवला जाईल तेव्हा आपसूक त्याची जी बाजूची मुख आहे त्यातलं नरसिंह मुख दक्षिणेकडे असेल, त्या फोटोच्या उजव्या बाजूला वळलेलं असेल. या हिशोबान ती मूर्ती किंवा प्रतिमा ठेवून त्याची उपासना व्हावी. ठीक आहे. प्रीती कुलकर्णींना त्यांचं उत्तर जे आहे ते मिळालं असेल. संजय बर्वे सर, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. तुम्ही बोलू शकता. हॅलो. हॅलो. संजय बर्वे सर, तुम्ही म्यूट करू शकता, अनम्यूट करू शकता तुम्हाला. बरं, अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? ठीक आहे. कोणाला काही प्रश्न नाहीयेत. तर सगळ्या श्रोत्यांचे परत एकदा धन्यवाद आणि आपण उद्या संध्याकाळी 6 वाजता परत हेच व्याख्यान जे आहे ते आपण परत बघूयात. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना. एक मिनिट. हेच व्याख्यान नाही, याचा पुढचा भाग असं म्हणूया. या व्याख्यानाचा या पुढचा भाग आपण व्याख्यानाचा उद्या पुढचा ऐकूया. भाग जो आहे तो आपण उद्या संध्याकाळी 6 वाजता बघूयात. धन्यवाद. चालेल. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार.